चितले, अगं मूर्ख आहेस का काय? काय केलंस तू हे? चार चौघात नाही तर अख्ख्या गावासमोर नानांची मान खाली घालायला लावलीस. का वागलीस असं? हा? मी काय मुद्दाम केले वे? मग तुम्ही सगळं मला न विचारता केलं. मग मी काय करणार? हाय का आता आम्ही काय कारभार केलाय? आणि तुला मी आधीच कल्पना दिली होती ना. कसली कल्पना दिली होती? हा? मला नाही विचारता काय करायचं ना असं ठरलं होतं ना, तरी तुम्ही असं केलं. अगं तू हो म्हणलेस म्हणून तर केलं ना मी. हा, नाही नाही, मलाही लग्न मान्य नाही. नाना, तुम्ही फसवलंय मला. तुम्ही असं करायला असं वाटलं नव्हतं मला. असं कशाला केलं? नाना, अरे काय चाललंय सगळं? आमचा अपमान करायला इथं बोलवलंय का? माफ करा. नाना, मी आणि माझ्या पुरीनं हिचं लगीन हो म्हणून एवढं केलं, आणि त्याच्या बदल्यात समजासमोर माझ्या पुरीला खोटं पडून काय मिळालं? समजा गावासमोर तुमच्या पुरीनं माझ्या पुरीला खोटं पाडलंय. अहो, चार चौघात कसं बोलावं, कसं वागावं एवढं तरी संस्कार करायचं की. नाना, जित्या, नाना, काय झालं नाना? यायचं बसा. बस, हे आप पाणी घे. नाना, हा पाणी घे. चितले, अगं का वागलीस असं? एवढं जर वाटत होतं तर आम्ही सगळे जेव्हा बोलत होतो तेव्हा काय नाही बोललीस? अगं काय मिळालं तुला असं करून? हा? चार चौघात बाबाची इज्जत घालवलीस? काय आनंद मिळाला का तुला असं करून? आई, मी आनंद मिळावा म्हणून केलं नाही. अगं पण का केलं असं? का केलं? का केलं? का केलं? का केलं? का केलं? का केलं? हा? का केलं? अगं मारू नका तिला. तुम्ही मध्ये पडू नका गं. का केलं? आवड मोहिनी काय करताय? आडवा, तुम्ही मला अजून मलाच आडवा. कायम तुम्ही हेच सगळे जण करत आलाय. 40 पिढ्यात पोरगी जन्माला आली म्हणून 2 बोटं पण लावू दिली नाही तिला. कधी धाकात पण नाही ठेवली. आज हिंमतच कशी झाली हिची सगळ्या गावासमोर असं बोलायची? आजवर प्रत्येक गोष्ट हिच्या मनाप्रमाणे झाली. आज सुपारी फोडायचा कार्यक्रम पण हिला हिच्यातच झाला होता ना वा? एवढं चांगलं स्थळ शोधून काढलं होतं हिच्यासाठी, आणि तरी असं बोलली सगळ्यांसमोर. काय इज्जत राहिली आपली? हा? सगळं तुमचंच लाड आहे म्हणून अशी वागली. मी काय करीत वागले नाही. बघा बघा कशी तोंडवर करून बोलते. बहिणी शांत व्हा तुम्ही. अहो, शांत बसून काय करायचंय आता? जे व्हायचं ते झालंच की आता. गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या पोरीनं. बहिणी, बहिणी तुम्ही त्रास करून घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. आपण शांतपणे बोलूया. पण तुम्ही सगळे आधी शांत व्हा.
तुमान हा? वर घेऊन जा तिला. चल चल चल. भैया साहेब, तुमची होणारी नवरी समद्यांसमोर सुपारीच्या पाट्यावरनं उठून गेली तरी तुम्हाला कसलंच टेन्शन आलं नाही बाई. हा टेन्शन? अहो टेन्शन कसं नाही मामी, लय टेन्शन आहे आम्हाला. पण नानांचं नानांचं तोंड तर बघण्यासारखं झालं होतं. होय, पण ह्या धक्क्यानं म्हातारचा जीव जाऊनी म्हणजे मिळवलं. आज जाऊ दे गेला तर वर्षाच्या आत लगीन करावं लागेल पोरीचं. आणि बरंच आहे ना आपल्याला. हा हपकी तर खाल्ली म्हाताऱ्यानं. प्लॅनिंगच तसं होतं ना आपलं. सगळं कसं परफेक्ट वेळेवर झालंय बरं का, सगळं. आणि हे सगळं तुमच्या दोघींमुळे झाले. काय ऍक्टिंग करत होता तुम्ही दोघी, वा. पण तुम्ही तर कुठं कमी आहे. तुमच्याकडे बघून तर असं वाटत होतं की तुम्हाला पहिल्यांदाच धक्का बसलाय. प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅनिंग नुसार झाली. वय, पण अजून लग्न नाही झालंय. शीतलच्या घरच्यांनी तिचं ऐकलं आणि आमचं लग्न नाही झालं तर असं होऊच शकत नाही. अहो, अख्ख्या गावासमोर सुपारी फुटलीये. नानांची प्रतिष्ठा पणाला लागली. तेव्हा आता शीतलला तुमच्याशी लग्न करावंच लागेल. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे जयश्री. नाना तयार होतील, तिच्या घरचे तयार होतील, पण शीतल ती नको तयार व्हायला. हाय का आता? का नाही होणार? भैया साहेब, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पोरी स्वतःच्या बापाची इज्जत वाचवायला आपल्या प्रेमाची आहुती द्यायला बी तयार होत्यात. कसंय, पोरींला बाप लय महत्वाचा असतो ना. वा 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 मामी, देर यू आर, म्हणजे लईच भारी. असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी म्हणा प्रेमाची आहुती दे दे. भैया, आता तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा. शीतलला काय बी करून तुमच्या संग लग्न करावंच लागणार. अहो, नानांचा चेहरा तर आठवा. अख्ख्या गावाला दया आली त्या माणसाची. आणि शीतल तर त्यांची मुलगी आहे, म्हणून तिला काय बी करून तुमच्याशी लग्न करावंच लागणार आहे. मी काय म्हणतो, आपण जाऊया का त्यांच्या घरी? कशाला? त्यांच्यात काय चाललंय बघायला. आपण त्यांना रिक्वेस्ट करू ना, चौघच येतो म्हणा. आम्हाला पण बघायचंय तुमच्यात काय काय चाललंय ते. अव, आग लागली असेल, आग. मामी, आग नाही हा. आग नाही, वणवा पेटला असेल, वणवा. आणि आता त्याच वनव्यात अजिंक्य आणि शीतलचं प्रेम बी जळून राख होणार आहे. हा ऐकूनच कसलं भारी वाटलं हो. हा? मला खरंच तिकडे जावं असं वाटतंय. शीतलच्या घरचे शीतलला काय बोलते हे ऐकणं खरी मजा आहे. येस.
शिकले का वागलीस असं? काकी मी काय मुद्दाम वागले व्हय? मला नाही करायचं त्याच्या संग लग्न. अगं नाही करायचं नव्हतं पसंत, मग आधी सांगायचं होतंस. काकी मला काय माहित. बोलू नकोस मला काय माहित नाही म्हणून. आम्ही सगळ्यांनी तुला विचारलं होतं आणि मी स्वतः तुझ्याशी 2दा बोलायला आले होते. तेव्हा काय म्हणाली होतीस आठवतंय का? तुला न विचारता तुझं लग्न ठरवायचं चाललंय आणि तुला काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्यात प्रॉब्लेम असल्याचं काय कारण आहे? म्हणजे तू तयार आहेस या लग्नाला? आता नानांनी पोरगा निवडलाय म्हणजे काय तरी विचार करूनच निवडला असेल. आता नानांना जर ते पोरगा योग्य वाटत असेल तर माझी बी काय हरकत नाही. मी तुला विचारलं होतं ना तू या लग्नाला तयार आहेस का नाहीस म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस? हो म्हणाली होतीस ना? त्यांच्या घरची परिस्थिती वेगळी आहे, तुला जमल का विचारलं होतं. तेव्हा वर तोंड करून काय म्हणली होतीस मला? मी घेईन सगळं सांभाळून, करेन मॅनेज. अगं तुला पोरगाच पसंत नव्हता मग होय का म्हणालीस तू? काकी मला माहितच नाही तो पोरगा हर्षवर्धन आहे म्हणून. मी हर्षवर्धनसाठी कधीच वय म्हणले नव्हते. मग कुणासाठी वय म्हणली होतीस? काकी मी शितले मी काय विचारते, कुणासाठी होय म्हणली होतीस? अजिंक्य वय शितले अगं काकी माझ्यावर लई प्रेम आहे. कधीपासून सुरू आहे सगळं? आजा माझं तुझ्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे. शितले एवढं सगळं होऊन गेलं आणि एका शब्दाने बोलली नाहीस तू. मैत्रीण मानतेस ना मला, तर बी मला सांगितलं नाहीस. काकी मी सांगणारच होते. अगं शितले आत्ता सांगून काय उपयोग? अगं सगळ्या गावासमोर तुझ्या आणि हर्षवर्धनच्या लग्नाची सुपारी फुटल्या. सुपारी फुटले ह्याची पण पोरीला अक्कल नाही. तुमच्यामुळे झालंय सगळं हे. थिवाकीला अडवून अजून दिला. वहिनी तुम्ही शांत व्हा जरा. पाणी दे. शांत व्हा. सगळ्या गावासमोर तमाशा केला पोरीनं. काय म्हणाले हिला आई बापाची इज्जत घालून? आपण माहित नाही असं म्हणत होते ना. अगं कसं माहित नसतंय? ती सांगते आणि तुम्ही ऐकताय. आपण वहिनी ती तरी मुद्दाम का कराल असं? अहो भाऊजी ह्यो काही भातुकलीचा खेळ आहे का? खेळ मांडला आणि खेळायचं नाही म्हणून बंद केला. वहिनी तुम्ही शांत बसा. आता इथनं पुढे काय करायचं ना त्याचा विचार करू. तुम्ही बसा.
ह्याच्या घरच्यांना काय वाटलं असेल? त्यांना काय सांगायचं? तीच तर कळ ना. सगळं कसं चांगलं चाललं होतं, काय झालं ही? सगळ्या गावासमोर आबरू घालवली पोरीनं. तिथं आधीच सांगायला पाहिजे होतं. ज्या माणसावर नातं जोडायला चाललोय त्या माणसाला काय वाटलं असेल? आपल्या घरादारासाठी एवढं केलं त्या माणसानं, तर शीतलवर लग्न होणार आहे म्हणल्यानंतर काय बडेजाव पण नाही दाखवला. अगदी साधेपणानं आलेली ही माणसं. नशिबाने एवढं चांगलं स्थळ मिळालं होतं, पण कळायला पाहिजे ना या पोरीला. मला शीतली संकट बोलायला पाहिजे. वहिनी नको, मला बोलायचं शीतली संकट. आत्ता नको वहिनी, तुम्ही आधी शांत व्हा, मग आपण बोलूया की काय बोलायचंय ते. मी हात उचलणार नाही तिच्यावर. अहो वहिनी, आपण नंतर बोलू. मी सांगितलं ना हात उचलत नाही म्हणून. बोलू दे त्यांना, म्हणजे मन तरी मोकळं होईल. एक आईच लेकीचं काय समजू शकते. ती अशी का बोलली, का वागली हे तर कळू दे त्यांना. आले मी. अक्का, हात तेवढा उचलू नका पोरीवर. शितले, हे सगळं कुणाकुणाला माहितीये? यास्मिन, इक्या, रावल्या आणि आजाच्या तिकडच्या मित्रांना. तुमचंही नातं कुठवर गेले? काके, अगं आमचं खरंच एकमेकांवर लय प्रेम आहे. आमचं सगळं ठरलंय. कसम परत झालं माझ्या घरी येऊन नानंबर लग्नाचं बोलणार होता. सगळं चांगलं चाललं होतं. कुठं माशी शिकली काय माहित. काके, माझ्या खरंच लय चांगला पोरगा आहे. अगदी मला पाहिजे ना तसंच. माझी काळजी घेतो, मला समजून घेणारा. पैशाशी माझं काय घेणं देणं नाही. आजकडे त्या भैया एवढा पैसा नाही, पण मला समजून घेणारं मन आहे. मी खुश आहे आजा बरोबर. त्या भैयाच्या घरच्या पंचपक्वानांपेक्षा आजाच्या घरची पिठला भाकरी मला गोड लागेल. काके, आजा माणूस म्हणून बी लई भारी आहे. आणि मी नाही राहू शकत त्याच्या बिगर. अगं शितले, पण तो आर्मीत याचा विचार केलायस का तू? होय, मी सगळ्याचा विचार केलाय. आणि तुम्ही जो विचार केलाय ना त्याच्या पलीकडे जाऊन मी विचार केलाय. आजाचं माझ्यापेक्षा जास्त देशावर प्रेम आहे, आणि त्याच्या याच देशप्रेमावर माझं प्रेम आहे. हे बघ शितले, खाली काय चाललंय मला काय माहित नाही. एकतर तू भर मांडवात सगळ्यांसमोर असं बोललेस, त्यामुळे सगळे लई चिडलेत तुझ्यावर. आता सगळे तुला उलट सुलट प्रश्न विचारतील. पण तू शांत राहा बाई. आणि जर तुला कोण काय बोललं तर उलटून बोलू नकोस. उगाच वादाला वाद वाढायला नको. आणि हो, तुझं आणि आजचं एकमेकांवर प्रेम आहे हे चुकून बी कोणाला बोलू नकोस. तू बस इथंच, मी खाली जाऊन आले. खालचं वातावरण शांत झाले का बघते. आणि सगळे शांत झाले ना, आपण सगळे एकत्र बसूया आणि गैरसमज दूर करूया. आणि हो, आता अजिंक्यवरनं काही बोलू नको. आता मी जे काही ऐकलं ते खरं आहे.